नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण फक्त दुधाचा वापर करून मँगो कुल्फी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. आज आपण मँगो कुल्फी बनवताना कॉर्नफ्लावर, कस्टर्ड पावडर, मावा किंवा दुधाची मिल्क पावडर कशाचाही वापर नाही करणार, तर फक्त दुधाचा आणि एक सिक्रेट मसाला घालून आपण मँगो कुल्फी बनवून घेणार आहे. तर चला कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. मँगो कुल्फी बनवताना मी इथे म्हशीचं 2 लिटर दूध घेतलेलं आहे. शक्यतो दूध हे म्हशीचंच घ्यायचं. आणि रत्नागिरी हापूस असे पिकलेले आंबे मी घेतलेले. आंबे अर्धा तास पाण्यामध्ये घालून घ्यायचा. इथे मी बदाम पावडर घेतलेली, 1 वाटी साखर घेतलेली आणि थंडाई मसाला जो आपण पहिला बनवून ठेवला होता साधी कुल्फी बनवताना, तो थंडाई मसाला आपण यामध्ये वापरणार आहे. दूध इथे आपण तापायला ठेवलेले. दूध इथे आपल्याला आटून घ्यायचं आहे. आता इथे आपण 2 लिटर दूध घातलेलं आहे, त्याचा अर्धा आपल्याला भाग इथे दुधाचा आटून घ्यायचा आहे. दुधाला उकळी आलेली आणि दूध आटेपर्यंत इथे आपण रस बनवून घेणार आहे आंब्याचा. आंबे चिरून घेतलेले, मध्ये सुरीने असे कापांना काप द्यायचे आणि छोट्या छोट्या फोडींमध्ये आपल्याला हे काप द्यायचे, म्हणजे त्याचा आतमधला जो गर असतो तो पूर्ण निघतो आणि सालीला आपला अजिबात गर आंब्याचा वाया जात नाही. आणि आंब्याचा रससुद्धा यामुळे अगदी एकदम सॉफ्ट प्लेन होतो. कुठेही आंब्याचा गर पिसताना शिल्लक राहत नाही. तर या पद्धतीने आपण सगळा आंब्याचा गर इथे काढून घेणार आहे. अशाच पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता, सालीला अजिबात आंब्याचा गर शिल्लक राहिलेला नाही. अशा पद्धतीने इथे सगळा गर आपण इथे काढून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर आपण घेतलेली, अर्धी वाटी साखर आपण इथे रस बनवताना त्यामध्ये घालणार आहे. थोडंसं आपल्याला दूध घालायचं आणि एकदम प्लेन मऊसूद असं आपल्याला इथे आपण रस बनवून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता एकदम घट्टसर असा रस झालेला आहे. इथे आपलं दूधसुद्धा आटलेलं आहे अर्धं. त्यामध्ये अर्धी वाटी राहिलेली साखर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. थंडाई मसाला आपल्याला यामध्ये अर्धी वाटी आपण इथे घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालायचा. या थंडाई मसाल्यामध्ये आपण सगळे मसाले घातलेले. कसा बनवायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर बदाम पावडर, जी बदाम पावडर भेटते ती आपल्याला यामध्ये अर्धी वाटी घालायची आणि दूध तिथे आपल्याला चांगलं आटून घ्यायचं परत एकदा, म्हणजे मसाला जो आपण घातला आहे तो चांगला शिजला जाईल. तर तुम्ही इथे बघू शकता छान असा घट्टसरपणा दुधाला आलेला आहे. इथे गॅस आपल्याला बंद करायचा आहे. जास्त आपल्याला दूध आटून घ्यायचं नाही, कारण यामध्ये आपण आंब्याचा रस घालणार आहे. त्यामुळे हे मिश्रण जे आहे ते घट्ट होणार आहे आणि दूध आपलं थंड झालं की हे सुद्धा घट्ट होणार आहे. जसं थंड होईल तसं हे घट्ट होणार आहे. तर 1 तासभराने तुम्ही इथे बघू शकताय कुल्फीसाठी आपण दूध जे आटून घेतलं होतं ते छान असं घट्ट झालेलं आहे. आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये आंब्याचा रस घालायचा. गरम असताना जर तुम्ही घातलं तर कुल्फीचं जे मिश्रण आहे ते दूध असल्यामुळे लगेच फाटू शकतं. त्यामुळे पूर्ण हे थंड होऊन द्यायचं आणि मग त्यामध्ये आंब्याचा रस घालून घ्यायचा. व्यवस्थित चमच्याने आपल्याला फेटून घ्यायचा. तर इथे आपल्याला मिक्सरला वगैरे काहीही हे फेटून घ्यायची गरज नाही, चमच्यानेच आपल्याला चांगलं हलवून घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख आणि मस्त असा पिवळा रंजन आलेला आहे. इथे मी आईस्क्रीमचे जे विकत आपल्याला साचे भेटतात तो इथे मी प्लास्टिकचा घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आईस्क्रीमसाठी जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. थोडीशी जागा शिल्लक ठेवायची, पूर्ण काठोकाठ भरायचं नाही. तर या पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या साच्यांमध्ये रस भरून घेतलेला आहे. त्यानंतर सिल्वर पेपर आपल्याला वरनं कवर करून घ्यायचं, ज्यामुळे काय होतं बर्फ बाहेरची हवा आतमध्ये जात नाही आणि बर्फ त्यावरती जमा होणार नाही. तर इथे सिल्वर पेपरने आपण पूर्ण पॅक बंद करून घेतलेले. त्यानंतर आईस्क्रीमच्या ज्या स्टिक असतात त्या आपल्याला इथे लावून घ्यायच्या. सुरीने आपल्याला मध्यभागी थोडासा होल करायचा आणि त्यामधनं आपल्याला आईस्क्रीम स्टिक आहे त्या इथे सगळ्या
साशांमध्ये आपल्याला खोचून घ्यायच्या. तर याच पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. होल मात्र पाडताना बारीक पाडायचं. जर मोठं पाडलं तर त्यामधनं सुद्धा हवा जाऊन बर्फ आईस्क्रीम कुल्फीवरती बर्फ जमा होईल. तर इथे आपण सगळ्या स्टिक लावून घेतलेल्या आहे. आता हे मी रात्रीचं करते, त्यामुळे रात्रभर आपण फ्रीजरमध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहे. कुल्फी सकाळच्या बारी तुम्ही इथे बघू शकताय छान अशी आपली कुल्फी बनवून तयार झालेली आहे. सिल्वर पेपरवरचा व्यवस्थित काढून घ्यायचा, कारण आपल्याला दुसऱ्या बारीने सुद्धा याचा वापर करता आला पाहिजे. आणि इथे आपली कुल्फी व्यवस्थित जमली गेलेली आहे साशांमध्ये. एका ग्लासात आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हा आईस्क्रीमची एक साशा तो पाण्यामध्ये असा बुडवून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, कुल्फी पटकन साच्यामधनं निघली जाते. ती सोडते, स्वतःचं मूळचं अंग जे आहे ते सोडून देते आणि ती पटकन निघली जाते. तर इथे तुम्ही बघू शकता कडेने कुल्फी वितळली गेलेली आहे आणि व्यवस्थित साच्यामधनं कुल्फी निघाली गेलेली आहे. अजिबात कुठे तुटलेली नाही आणि मस्त अशी रवाळसर अशी मँगो कुल्फी आपली इथे बनवून तयार झालेली आहे. फक्त दुधाचा वापर केलेला आहे आपण. यामध्ये दुसरं कोणतेही मिश्रण यामध्ये मिसळलेलं नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कशी झाली आहे मँगो कुल्फी हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. परत एकदा अशीच मँगोची रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा.